श्री दत्तच्या निवडणुकीत 13 उमेदवारांचे अर्ज अवैध। शनिवारी अर्ज माघारीनंतर चिन्हांचं होणार वाटप। शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्ज छाननी प्रक्रियेत 53 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले। ऊस उत्पादक अ वर्ग सभासद गटातून 10 तर ऊस उत्पादक मागासवर्गीय गटातून 1 आणि महिला ऊस उत्पादक गटातून 2 असे एकूण 13 उमेदवारांचे 14 अर्ज बाद झालेत, तर चारही गटातील 40 उमेदवारांचे 69 अर्ज वैध ठरलेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांनी दिली। श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 53 उमेदवारांनी 83 उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते। गुरुवारी सकाळी दत्त कारखाना कार्यस्थळावरील निवडणूक कार्यालयात दाखल उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया झाली। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी, जिल्हा सहाय्यक उपनिबंधक सुनील धायगोडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली। या छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्जावर मल्टीस्टेट ऍक्ट निकषानुसार उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार हे कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा, ऊसाची नोंद करून परस्पर इतर कारखान्याकडे ऊस पाठवणं या नियमानुसार छाननी प्रक्रिया करण्यात आली। या छाननी प्रक्रियेत ऊस उत्पादक वर्ग सभासद गटातून तानाजी डोंगरे, संजय घेवडे, विजय महाडिक, बापूसो जगनाडे, संभाजी माने, शिवाजी मोडके, सुशांत नाईक, राजाराम जाधव, शहाजी गावडे, शामराव पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले। अ वर्ग महिला ऊस उत्पादक गटातून सजाबाई भोगावे, पार्वती कोळी यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आलेत। मागासवर्गीय ऊस उत्पादक गटातून अनिल भोसले यांचाही अर्ज बाद ठरवण्यात आलाय। छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 53 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले। दरम्यान छाननी प्रक्रियेनंतर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अ वर्ग ऊस उत्पादक गटातून 30 तर मागासवर्गीय ऊस उत्पादक गटात 2, अ वर्ग महिला ऊस उत्पादक गटातून 5 तर ब वर्ग बिगर ऊस उत्पादक व संस्था गटात 3 अर्ज असे चारही गटातील 40 उमेदवारांचे 69 अर्ज शिल्लक राहिले। दरम्यान शनिवारी दिनांक 20 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे। यानंतर उमेदवारांच्या चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे। अर्ज माघारीनंतरच दत्तच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे।